दंडवत प्रणाम. मी सतीश दादा गुरु भोजराज बाबाजी अमृते. श्री गोपालकृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. प्रथमतः मार्गासी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईची अमृते, संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवारी आदरणीय तळगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. आदरणीय गुरुवारी तामसा निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम. दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक आदरणीय श्रद्धेय चिंतनी जनक परमहंतश्री बाबुळगाव बाबा शास्त्री बाबांनाही दंडवत प्रणाम. ज्या ठिकाणाहून आपली पोथी प्रसारित होते आहे ऑनलाईनच्या माध्यमातून, स्थळ श्री गोविंद गुरुकुल महानुभावाश्रम भानखेडी, या आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य आदरणीय कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. दत्तकवच महाभाष्याची 15 टीका आपण पाहत असताना काल बघितलं. मोक्ष शब्दाचा अर्थ आपण बघितला. मोक्ष म्हणजे मोकळेपणा, मोक्ष म्हणजे आनंद, मोक्ष म्हणजे नित्यानंद. दुःखाच्या बंधनातून हा जीव सुटला जातो आणि ईश्वरीच्या आनंदाला पात्र होतो, म्हणून त्याला नित्यानंद असं म्हटलेलं आहे. परंतु परमेश्वराचा आनंद प्राप्त करायचा आहे, मग स्वतंत्र व्हावं लागतं. परतंत्र्यामध्ये होईल का? परतंत्र बंधन सांगितलं. आपल्या इंद्रियांचं बंधन, आपल्याला वासनेचं बंधन सांगितलं, आपल्याला संबंधियांचं बंधन सांगितलं. आणि म्हणून वासना विकार, त्याचप्रमाणे नातेवाईक परिवार यांचा त्याग करून स्वतंत्र व्हायला सांगितलेलं आहे. आणि परिवाराचा जरी त्याग केला तर आपल्या ज्या वासना आहेत, जे विकार आहेत, या विकारांना प्रतिबंध द्यायला सांगितलेला आहे. ही स्वातंत्र्य फार महत्वाची आहे. आपण फक्त घरदार सोडलं, स्वतंत्र झालो, परंतु अनुसरल्यानंतर आपले जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांना संयमित करायला सांगितलं. त्याचप्रमाणे जो विधी आहे तो विधी आचरण करण्यासाठी सांगितला, निश्चित चुकवायला सांगितला. आपण काल बघितलं की ज्याप्रमाणे स्वामी रानाईसाला सांगतात की बाई तुम्ही इथे अनुसरा, परंतु रानाईसा सगळं स्वामी रानाईसाला सांगतात बाई तुम्हाला इथे भिक्षा भेटेल, तुमची वस्त्राची व्यवस्था होईल, तुम्ही काही काळजी करू नका. परंतु रानाईसा म्हणते नाजी देवा माझा कापूस आता आलेला आहे घरी, तेवढा विकला की मी येते. जीवाला लवकर स्वतंत्र होता येत नाही. कुठेतरी त्याचं आत्मत्व मात्र गुंतलेलं असतं. आपले घरी काही काम नसतं, परंतु आपण कुठेतरी जीव अडकून ठेवतो. त्यांचा जीव आपल्यामध्ये नसतो. तुम्ही अनुभव घ्या, प्रपंचामध्ये तुम्ही पाहता त्यांचा जीव आपल्यामध्ये नसतो, फक्त आपला जीव त्या मुलाबाळामध्ये असतो. त्यांचा जीव असतो का? आपल्यामध्ये नसतो. परंतु आपण त्या वासनेमध्ये अडकून बसलो किंवा ते मोहपाशामध्ये गुंतून बसलो, आपण तिथून वेगळं होत नाही. एखादा मुलगा म्हटलं एखाद्या आईला, आई 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 तू नको जाऊ, तुझं कसं होईल तिकडे, तुला त्रास होईल, तुला असं होईल तसं होईल. तो का बरं म्हणतो? त्याला फक्त वाटतं की आता जे माझे काही मुलं आहेत ते माझ्या आईने खेळवावे, म्हणून तुम्हाला तो तिथे बांधून ठेवत असतो. वास्तविक तुम्ही तिथे राहिल्यानंतर त्याला फार असं आत्मत्व नसतं. सगळ्यांनाच थोडेफार असे 10% असतील की ते फार म्हणजे प्रेम दाखवतात. काहींचा फक्त स्वार्थ असतो आणि स्वार्थाने ते तुम्हाला नातेवाईक परिवार तुम्हाला बांधून ठेवतात. आपण पाहिलं की नाही, चक्रधर स्वामींनी डखल्याने चांगदेव भट्टांना विधी काय सांगितला? संबंध्यानं भेटावे. फक्त एकच चूक त्यांच्याकडून झाली. काय केलं त्यांनी? डावलवाडीला गेले, डकले, संबंध्यांना भेटले, दत्तात्रय प्रभूंचं दर्शन त्यांना झालं का?
ते स्वतंत्र होते. देवाने त्यांना सगळा विधी वेगळा वेगळा सांगितला, परंतु त्यांनी केला का? तो अजिबात केला नाही. आणि मग संबंधामध्ये अडकून बसले. तिथे गेल्यानंतर त्यांना ती दत्तात्रेय प्रभूंचे दर्शन जे त्यांना होणारं होतं, झालं का? ते नाही झालं. कशामुळे? संबंधामध्ये अडकले, मोहामध्ये अडकले. प्रपंच म्हणजे काय? मोह सांगितलं. अविद्या म्हणजे काय? मोह सांगितलं. अविद्या म्हणजे ममता. अविद्या शब्दाचा अर्थ केला ममता. एका अविद्येने आपल्या सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे. फक्त जरी ममता ही मोह माया जर वेगळी केली ना, परमेश्वर आपल्या जवळ आहे म्हणून स्वतंत्र व्हायला सांगितलं. राणासाला स्वामी सांगतात की बाई इथे अनुसरा, भिक्षा मागा, सगळं तुम्हाला भेटेल. पण राणा सांगते देवा माझा कापूस घरी राहिलेला आहे. कुठे? तिचं मन त्या कापसामध्ये अडकलेलं होतं. म्हणजे होते की नाही ते परतंत्र. देव तिला सगळं आश्वासन देतायत, सगळं सांगतायत. तर राणाईसाची इच्छा झाली का? नाही झाली. राणाईसाला निमित्त स्वामींनी केलं. राणाईसाला निमित्त करून आमच्या स्वामींनी आम्हाला एक संदेश दिला. प्रपंच नश्वर आहे, सगळं समजतं, पण आपण सोडतो का लवकर त्याला? आपण लवकर त्याला सोडू शकत नाही. म्हणून अनित्य असलेला प्रपंच स्वामी सांगतात ना, बाई असे ते दिसे ते नासे. आज जे दिसते उद्या ते नाश पावणारच आहे. नित्य कोणती वस्तू आहे का या सृष्टीमध्ये? नित्य काही आहे का? सगळं अनित्य सांगितलं नाही का? अनित्य वर्गी अनादि अविद्या कर्मलेप. हे अनादीची अविद्या जी आहे, कर्म आहे, जे लेप लागले. लेप म्हणजे चिन्ह. आपण जे काही कर्म करतो त्याला लेप असं म्हणतात. म्हणजे आपण उदाहरणार्थ मुंगी मारली, त्याचा लेप आपल्या अविद्येवर लागतो. जे काही आपण कर्म करू, वाईट करू चांगलं करू, हे सगळं आपल्या अविद्येवर उमटल्या जातं. जसं कॅम्प्युटर असतं, त्याच्यामध्ये डाटा आपण ठेवतो बरोबर फाईल, तसं आपल्या अविद्येमध्ये फाईल आहे. याने काय केलं, किती कर्म केले, किती वाईट केलं, किती चांगलं केलं, एका अविद्येवर सगळे ते चिन्ह लेप उमटलेले असतात. किती यानी योनी जोडल्या, किती नरक यानी योनी जोडल्या, हे सगळं जे आपलं रेकॉर्ड आहे ना, हे सगळं अविद्येवर असतं. अविद्या एक कुवस्तू सांगितली. अविद्या म्हणजे ममता. या ममतेचा जर हा जीव वेगळा झाला की तर त्याला देव जवळ सांगितलेला आहे. दायंबा स्वामींजवळ असतात. स्वामींना दायंबा प्रश्न विचारतात. म्हटले जीजी देवा, हे अवघं विश्व परिभ्रमण का चालू आहे? स्वामी सांगतात की तिथे जवळीकी विन. देव म्हटले आमची जवळीकच कोणी करत नाही. जोपर्यंत हा जीव आमची जवळीक करत नाही तोपर्यंत याचं परिभ्रमण मात्र चालूच राहणार आहे म्हणाले. जो आमची जवळीक करील, जवळीक करून जो आचार करेल, जो आमच्या म्हटल्याप्रमाणे राहील, जो इथे अनुसरेल, त्याचं हे परिभ्रमण थांबणार आहे म्हणाले. परंतु विश्व कुठे अडकलं? मोह ममतेमध्ये अडकलेलं आहे. एकच सांगितले, ही ममता सोडून द्या, ही मोहमाया सोडून द्या, देव तुमच्या जवळ आहे. राणाईसाला स्वामी सांगतात जाऊ नका. टीकाकार आमच्या भाष्यामध्ये त्यांनी फार सुंदर पक्ष आला. म्हटले राणाईसाचा कापूस जळीनला तो कणवे तव. ज्यावेळेस राणाईसा घरी गेली आणि आता उद्या कापूस विकायचा की म्हणतात की या राणाईसाचा कापूस काय झाला? जळून गेला. का जळून गेला? तिची कण होती म्हणून जळून गेला. देवाला माहिती होतं कापूस विकला की पैसे येणार, पैशाला की पुन्हा प्रपंचामध्ये थांबणार. तिची कण होती म्हणून स्वामींनी सांगतात तिची कण होती म्हणून तो कापूसच जळून गेला. म्हणून एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची, आपण प्रपंचामध्ये एखादा प्रयत्न करून आपल्याला यश येत नाही, समजायचं आपल्याला देवाला आपली कणव आहे. आपण नाही का म्हणत नाही सगळं झालं हो पण थोडं काम राहिलं, सगळं झालं हो थोडं काम राहिलं. जर त्या कामामध्ये यश येत नसेल तर देव आपली लवकर वाट बघतायत. देवाला माहिती आहे याचं हा काम केलं की हा पुन्हा इथे गुरफटून बसणार, हा अजिबात सोडणार नाहीये. आणि म्हणून आपण एखादा प्रयत्न करतो, यश येत नाहीये, समजून जायचं की देवाला आपले काही कणव आहे म्हणून आपण यश आपल्याला इथे येत नाहीये, देव आपली वाट बघतायत तिकडे. देवाला काय सगळ्यांची कणव येते का? त्याचा पण काही पूर्वी अधिकार असावा लागतो की नाही? आता राणाईसा होत्या, त्यांचाच कापूस का बरं जळाला?
राणायसाने सुद्धा पूर्व प्रमादामध्ये ईश्वराची कणव जोडून ठेवलेली होती. विशिष्ट प्रेम असतं. एखादी आई नाही का आपल्या मुलांना एवढं समजून सांगते, एकाला कानाला खडा लावते. का बरं लावते? आईचं त्याच्याप्रती प्रेम असतं म्हणून ती त्याला कानाला खडा लावते. म्हणजे त्याचं कान पकडते की नाही. एकाला फक्त समजून सांगते, त्यामध्ये जाऊ दे बाबा तुझं तो बघून घे. पण एकाला मारते, त्याला रागवते. का बरं? तिचं आत्मत्व तिच्या प्रती असतं. तिला माहिती हा उत्तम घडणारा मुलगा आहे. आई ओळखते आपल्या मुलांना, तसं परमेश्वर आपल्या भक्तांना ओळखतो. या ठिकाणी राणासाचा कापूस जळाला, चांगलंच झालं. ते म्हटले बरं झालं देवा. आणि मग ही राणायसा स्वामींकडे नंतर अनुसरते. म्हणजे मुद्दा सांगायचा की स्वातंत्र्य झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष नाहीये. म्हणून बंधन नको, बंधनात काही होणार नाहीये. जर काही प्राप्त करायचं आपल्याला बंधनं झुगारून ती गोष्ट प्राप्त करावी लागते. अरे प्रपंचामध्ये सुद्धा तुम्ही एखादी गोष्ट प्राप्त करायची तर ऐकता का कोणाचं? तुम्हाला स्वातंत्र्य आवडते की नाही? तसं चांगल्या गोष्ट करण्यासाठी सुद्धा आपली स्वातंत्र्य पाहिजे. आणि तुम्ही स्वतंत्र आहात, इथे कोणाचं परतंत्र नाही. तुम्हाला उपदेश घेऊ वाटला उपदेश घेऊ शकता, मानव पंथामध्ये येऊ वाटला येऊ शकता, दीक्षा घेऊ वाटली घेऊ शकता. तो कोणी असेल, ज्याला परिज्ञान झालं, ज्याला संसाराचा त्रच झाला, ज्याला भल्याची चाड झाली, तो या मार्गाकडे येऊ शकतो. बंधनात तुम्हाला असं कोणाचं बंधन नाही. आणि चांगल्यासाठी बंधन ठेवायचं नाही. आपण चांगलं करतोय ना, तुम्ही वाईट गोष्टीसाठी मात्र बंधन ठेवा बरं का. वाईट गोष्टी करायचं म्हणजे चांगली गोष्ट जर तुम्ही करत असताना जर कोणी बंधन आणत असेल मग मात्र त्याचं आपण ऐकायचं नाही. का? तिथे तुमची स्वातंत्र्य आहे. जर तुम्ही चांगलंच कार्य करताय, जर तुम्ही चांगलंच काम करताय, मग लोकांच्या अंडर प्रेशरमध्ये का बरं यायचं? परिवाराच्या प्रेशरमध्ये का बरं यायचं? तुम्हाला वाटतं मार्गात जावं, तुम्ही जाऊ शकता. स्वातंत्र्य तुमची. सांगा आई वडिलांना आम्हाला मार्गात जायचंय म्हणून. इच्छा असते पण काही बोलू शकत नाही. का? ते परतंत्र त्यांना असतं. आणि काही धाकामध्ये ठेवतात. चांगलं कार्य करतोय धाकामध्ये ठेवू नये. उलट बरे ना, प्रपंचामध्ये पडण्यापेक्षा, त्या अनिष्टामध्ये पडण्यापेक्षा एखादा म्हणतोय मला परमार्गात जायचं, मला देवाकडे जायचं आहे, एखाद्या संतांकडे मला जायचं आहे, तर जो जातो आहे त्याला, जो जाणारा आहे त्याने अजिबात अडचण आणू नये. का आणू नये? तुम्ही त्याच्या चांगल्या क्रियेला तुम्ही क्रियेला आड आला. एखादा क्रिया करतोय, करू द्यायची. उलट आपण त्यांना क्रियेला प्रवृत्त करायचं का त्यांना अडचणी आणायच्या? काही करत काहीच नाही पण अडथळे आणतात, दुसऱ्याला अडथळे आणतात. अनुसरणाला अडथळे आणणार, उपदेशाला अडथळे आणणार, चांगल्या क्रियेला अडथळे आणणार. ज्यांच्या क्रियेला जो आत्ताचा अडथळे आणल त्याला जीवनामध्ये पुढं काहीच लवकर प्राप्त होतं नाही. एकाईसाचं आम्ही चरित्र बघितलं की नाही? एकाईसाच्या रोट्या गोवळासी झालिया. एकाईसाने आचार्यांना भूक लागली होती, स्वामी म्हणतो कोणाकडे काही आहे का? पण ही एकाईसा देत नाही. आणि मग एका गवळ्याच्या मुलाचा स्पर्श त्या रोट्यांना होतो आणि मग ती टाकून देते. बघा, नागदेवाच्या सारख्या सत्पात्राच्या ठिकाणी जर ते एवढं अन्न गेलं असतं, खाण्यामध्ये गेलं असतं, एकाईसाला एवढा मोठा अधिकार ज्ञानाचा निर्माण झाला असता. पण तिला घडलं का? ते नाही. का? तर तिने खंती जोडून ठेवलेली होती. का जोडली? एकाएकी जोडली का? ही एकाईसा अनेकांच्या क्रियेला तिने अडचणी आणल्या. का झालं असं? अनेकांच्या क्रियेला तिने अडचणी आणल्या कारणाने एकाईसाला अशा प्रकारची खंत घेतलं का? गोविंदप्रभू बाबांनी त्याचा स्वीकार केला का? स्वामीने स्वीकार केलाच नाही. एका अवताराची खंती अवघ्या अवतरी विसवे. प्रमाण त्यांनी सांगितलं की स्वामींनी स्वीकार केला नाही. जेव्हा ही एकाईसा रुद्रपूरला जाते, तिथे गेल्यानंतर ही एकाईसा पोळीत पोळी घालून देते. आमचे बाबा नखाने तिला असं बाजूला टाकून देतात. का? एकाईसा खंतीची होती. म्हणून बाई प्राण्याच्या चांगल्या क्रियेला आड येऊ नका, आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे. एखादा करतोय ना त्याला करू द्या, तुम्ही त्याला परतंत्रामध्ये टाकू नका. आणि मी सांगतो, जे चांगलं तुम्ही कार्य करता ते करत असताना प्रत्येकाची जीवाची स्वातंत्र्य सांगितली. तुम्ही ईश्वर कार्याला निघाला, परमार्गाला निघाला, स्थानाला निघाला, तुम्हाला कुणीही चेष्टकत्व करत नाही, कुठली देवताही करत नाही, संलग्नही करत नाही. तुम्ही स्वतंत्र आहे. धर्म करण्यासाठी इथे स्वतंत्र आहे. जन्माला आल्यानंतर आपण स्वतंत्र असतो.
परमेश्वरही सांगतात की तुम्ही इथे स्वतंत्र व्हा, आणि स्वतंत्र होऊन म्हणाले ईश्वरीचा काय करावा, आनंद आणि मोक्ष प्राप्त करावा. आमच्या स्वामींचं सूत्र हे आम्हाला मोक्षाचा जवळ नेणारं आहे. हे काय कवीने फार सुंदर सांगितलेलं आहे. एक भजन आहे, दयामूळ नावाचे कवी आहेत, आदरणीय जाधववाडीचे बाबांचे शिष्य, त्याने सुंदर भजन केलं. ते सांगतात की ही माया ममता सोडता, हा संसार सारा सोडता, तुझी वाट पाहतो स्वामी सखा, तुझी वाट पाहतो स्वामी सखा, चलन चलत्यासी नाते जोडू आता, ही माया ममता सोडता, हा संसार सारा सोडता. किती बांधशील रे माड्यातून, किती धावशील रे वेड्यातून, ही माया ममता सोडता, हा संसार सारा सोडता. असं ते प्रकारचं भजन आहे. फार सुंदर त्यांनी वर्णन त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून ही माया मोह ममता आपण सोडू कधी शकतो, साठी स्वतंत्र मात्र व्हावं लागेल. जेव्हा आपण स्वतंत्र होऊ की नाही तेव्हा आपण देवाला जवळ करू. आणि म्हणून एकच आहे फक्त ममता. देवाच्या आपल्या भेटीमध्ये काय सांगितले, एक अविद्या. हे अविद्येने सगळे एवढा अनर्थ करून टाकला. म्हटले एका अविद्येने सगळे एवढा अनर्थ केले. या अविद्येमुळे पुन्हा पुन्हा परिभ्रमण, पुन्हा पुन्हा नरकयोनी जावं लागतं. चक्र परिभ्रमणने चालूच आहे. स्वामी दृष्टांत सांगतात की राठी गडी बांधली असे, तुम्ही विहीर पाहिली असेल, त्याला एक दोर असतो, त्याला बादली बांधलेली असते. ती राठ घडवं, ती जाते, पाणी टाकते, परत जाते, परत येते, परत जाते, परत येते. त्याप्रमाणे या जीवाचं परिभ्रमण या सृष्टीचक्रामध्ये येणे जाणे चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुन्हा पुन्हा जन्माला या आणि पुन्हा पुन्हा मरा, परत जन्माला या, नरकयोनी भोगा, देवतेची दुःख भोगा. दुःख अनेक प्रकारे जीव जोडून ठेवतो, दुःख भोगा. सगळे दुःख याला भोगावी लागतात. का जोडून ठेवलं? आपण परिभ्रमण आपलं चालू आहे. का तर आपण परतंत्रामध्ये आहोत. जो पण स्वतंत्र होत नाही तोपर्यंत म्हणाले हे परिभ्रमण थांबणार नव्हे. तर म्हटले परमेश्वर या मोक्षापासून सुटका करतो, तर कोणत्या दुःखापासून सुटका करतो म्हणाले, दंड. सांगतात की जन्म मृत्यू जरा व्याधी, जन्म मृत्यू जरा व्याधी. या जीवाने जन्माला आला दुःख, नंतर त्याला सांगितला मृत्यू. जरा म्हणजे म्हातारपण, व्याधी म्हणजे जन्माला आल्यानंतर अनेक प्रकारची दुःख या जीवाला भोगावे लागतात. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी 4 प्रकारची दुःख म्हणाले या जीवाला भोगावी लागतात. हे काही सोपं आहे का जीवाला आल्यानंतर? जन्माला आल्यानंतर सुद्धा एवढ्या प्रकारची दुःख आपल्याला भोगावी लागतात म्हणाले. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी ह्या 4 प्रकारच्या दुःखापासून परमेश्वर या जीवाची मुक्तता करतात. याला मोक्ष असं म्हणतात. दुःख सांगा म्हणाले कोणतं आहे ते? गर्भात जीवाला दुःख भोगावं लागतं, जन्मात आलं दुःख सोसावं लागतं. जीवनामध्ये घडणाऱ्या पापामुळे याला नरकाच्या यातना सहन कराव्या लागतात. त्याचप्रमाणे म्हणाले आयुष्यभर बिमाऱ्यांचं दुःख झेलावं लागतं. म्हातारपण आलं की वेगळ्या प्रकारच्या यातना सुरू होतात. त्या टाळता येतात का? आपल्याला अजिबात टाळता येत नाही. आणि म्हणून जर्जर देहाच्या वेदना सहन कराव्या लागतात. शेवटी अंतिक, संचारी अंतिक, उतटणे रूप अंतिक, आत्मरूप आत्मत्वाची अंतिक, हे सुद्धा अंतिक म्हटले जीवाला भोगावं लागतं. जन्म येणं काही सोपं आहे का? आल्यानंतर प्रपंचाची दुःख वेगळी आणि ही दुःख वेगळी म्हणाले. आणि या अत्यंत भयंकर दुःखापासून परमेश्वर सोडवतो. आणि ही 4 प्रकारची दुःख जी सांगितली ती म्हणाले भोगल्याशिवाय या जीवाला पर्याय राहत नाही. आणि अशा प्रकारे अत्यंतिक दुःखातून मुक्त करणारे कोण म्हणाले? दत्तात्रेय महाराज
या जीवाची दुःख दूर करून त्याला आनंद सागरामध्ये विलीन करतात म्हणाले. म्हणून परमेश्वराला शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर अनेक प्रकारची दुःख यातना या जीवाला भोगावे लागतील. अरे जिवंत पण दुःख वेगळे सांगितली, परंतु मेल्यानंतर सुद्धा दुःख भरपूर आहे. जिवंत पण आपण अनुभवतोच कसा कसा प्रपंच आहे, हो की नाही? काय आहे का त्या प्रपंचामध्ये सुख आहे का? फक्त आपण ते शोधतो, ते मानलेपणाचं सुख आहे. जसं तसं प्रपंचामध्ये तुम्ही सांगा बरं, सुख कोणाला आहे का? आता तुम्ही तर प्रपंचाचा अनुभव घेताच की नाही. सुख आहे का तुम्हाला? समजतं नाही, तरी पण आपण त्याला तशा प्रकारे धरून बसलेलो आहोत. का? अविद्येमुळे झालं ना सगळं आपलं. असं अविद्येमुळे आपण काय केलं, त्याला आपण धरून बसलेलो आहोत. आणि म्हणून 4 प्रकारची दुःख म्हणाले परमेश्वर या जीवाची दूर करतात. आणि हे दुःख खूप भयंकर असतं. गर्भामध्ये वेदना, तरुणपणामध्ये वेदना, म्हातारपणामध्ये वेदना. म्हणजे आपलं नाही का 3 टप्प्यातून या माणसाचा प्रवास होतो. बालपण, तरुणपण, म्हातारपण. 3 टप्प्यातून प्रवास करत असताना अनेक प्रकारच्या वेदना आपल्याला होत असतात. आणि ह्याच दुःखापासून म्हणाले परमेश्वर आपल्याला मुक्त करतो. नाही का? स्वामी डोमेग्रामला असतात. आपली खाली घाट शिन्नस्थळी तुम्ही केली असेल. एक आहे आसन शिन्नस्थळी ती वर, आणि खाली उतरून जातो ती घाट शिन्नस्थळी. त्या ठिकाणी दायंबा, आधाड, तरुण, निरेपण हे स्थान आहे. त्या ठिकाणी स्वामी सांगतात की भोजया इथं अनुसरा, नाहीतर तुम्हाला असं अधोपरीसारखं व्हावं लागेल. अधोपरी म्हणजे तो वृक्ष पिंपळाचं झाड असतं, ते भिंतीमध्ये असतं, त्याच्या मुळ्या भिंतीमध्ये असतात. बघा काय काय झाडं भिंतीमध्ये येतात, आणि मग त्यांना वारा आला खालून पण मार बसतो आणि त्यांना वरून पण मार बसतो. बरोबर आहे? याला म्हणजे आधाड तरूची दुःख. तर अधांतरी असतं ना ते, हवा लागे खालून बी मार, वरून पण मार. तसं म्हणाले भोजया जर तुम्ही इथे अनुसरले नाही तर तुम्हाला असं व्हावं लागेल. म्हणजे हे दुःख तुम्हाला भोगावे लागतील प्रपंचामध्ये. देवाने एवढे सांगून दिलं तरी ते अनुसरले का? नाही अनुसरले. देव आपल्याला सांगतात ना अवतरू अवतरू, तरी आपण ऐकतो का देवाचं? अनुसरतो का आपण? नाही अनुसरत. आणि मग देवाने देवाचं सांगायचं काम केलं. ऐकायचं की नाही ऐकायचं हे जीवानी ठरवायचं. एखादी माता मुलाला समजू सांगते, मग त्यांनी ठरवायचं ऐकायचं की नाही ऐकायचं. जो ऐकेल तो काहीतरी जीवनामध्ये मोठा होईल, जो ऐकणार नाही तो काहीतरी मोठा, तो गुंड होऊन बसेल. झालं की नाही? सांगण्याचं काम सगळ्यांना सारखे, देवाने सगळ्यांना सारखं सांगितलं. काही सांगण्यामध्ये भेदभाव अजिबात केला नाही. मनुष्य भेदभाव करेल, परंतु देव भेदभाव करतो का? नाही करत. सगळ्यांना सारखं सांगितलं, परंतु जीवाने टिकवलं नाही. हा जीवाचा कड सांगितला. तर म्हणाले हे जे प्रपंचातले दुःख सांगितले हे कोणाला दिसलं? म्हणाले हे व्यासपुत्र शुकासी गर्भात दिसले. हे जे जन्म मृत्यू जरा व्याज दुःख सांगितलं दिसलं कुणाला? तर म्हटले व्यासांचा पुत्र शुकाला गर्भात दिसलं. शुकाला आईच्या पोटामध्ये दुःखाचं दर्शन झालं, म्हणून ते 12 वर्ष पोटाच्या बाहेर आलेच नाही. कोण? शुकदेव. व्यास म्हणाले पोरा बाहेर ये, मी ज्ञानी आहे. तो म्हणाला ज्ञानी संसारामध्ये फसतो का? मुलगा वडिलांना विचारतो, जर तुम्ही ज्ञानी आहे मग तुम्ही संसारामध्ये कसं काय फसून बसले? तुम्ही तर फसले संसारामध्ये. तो बाहेर आला नाही. बापाचं न ऐकणारा पहिला मुलगा आहे तो म्हणजे शुकदेव. आणि श्रीकृष्णांनी मग म्हणतात की त्यांना गर्भाच्या बाहेर बोलवलं. ते गर्भातून बाहेर आले. कोण? शुकदेव. आणि सरळ ते जंगलामध्ये निघून गेले. त्यात त्यांना वैराग्य निर्माण झालं. बघा गर्भामध्ये दुःख दिसलं शुकाला. आपण तर प्रत्यक्ष बाहेर येतो, सगळं अनुभवतो, सगळं पाहतो, तरी पण आपण सोडतो का? नाही सोडत. ज्ञानी रमतो का प्रपंचामध्ये? एखादा म्हटलं किती पण मला भरपूर ज्ञान आहे, काय काय सांगत बाबा त्यांना भरपूर ज्ञान आहे. हो जर त्यांना ज्ञान आहे मग ते प्रपंचामध्ये कसं काय बसले? फक्त काय लोकांना सांगतात का प्रपंचामध्ये बसून? ते कधी करणार? ज्याला ज्ञान झालं तो प्रपंचामध्ये थांबत नाहीये. आम्ही असं म्हणणार नाही की लगेच ज्ञान झालं की तुम्ही प्रपंच सोडून द्या, पण जेव्हा तुमची प्रपंचातली कर्तव्य कर्म झाली त्यानंतर मात्र आपण 1 मिनिटही त्या प्रपंचामध्ये थांबू नये. काही अनुयायी नाही का म्हणजे मुलावर जबाबदारी टाकतात,
जर त्यांना ज्ञान झालं लगेच ते परमार्गात निघून जातात. पत्नीची संमती घ्यावी लागते. एक मात्र आहे की संमती मात्र घेतली पाहिजे. आहे जबाबदारी. आम्ही असं नाही म्हणणार की लगेच तुम्ही सोडून निघून जा. काही कर्तव्य असतात, काही मुलांचे कर्तव्य, काही मुलींचे कर्तव्य, थांबावं लागतं. परंतु जर तुमची पत्नी जबाबदारी घेत असेल किंवा एखाद्या बाईचा पती जबाबदारी घेत असेल, जेव्हा ज्ञान झालं तेव्हा ते जाऊ शकतात परिवाराची परवानगी घेऊन. परंतु परिवार तेवढा सोपा तुम्हाला परवानगी देणार नाही. जेव्हा तुम्हाला आत्मज्ञान झालं तेव्हा मात्र आपण, जेव्हा तुम्हाला वैराग्य निर्माण झालं तेव्हा मात्र आपण प्रपंचमधून बाहेर पडलं पाहिजे. बघा, शुकदेव गर्भामध्ये दुःख त्यांना दिसली, आलाच नाही गर्भाच्या बाहेर. देवाने याला बाहेर काढलं, गोपालकृष्णाने. कुणाला? शुकदेवाला. म्हणून केशरवासांना शुकयोगींद्र किंगा हे आमच्या आचार्यांनी पदवी दिली होती. का? सगळे विकार यांनी जिंकलेले होते. शुकदेव सरळ जंगलात निघून गेले. आपल्या बापाला पहिला प्रश्न विचारणारा शुकदेव म्हणतो की तुम्ही जर ज्ञानी आहे मग संसारामध्ये का थांबले? तुम्ही जर जंगलात निघून जायला पाहिजे होतं. ऐकलं का बापाचं मुलांनी? बापाचं ऐकलं का मुलांनी? नाही, सरळ ते जंगलात निघून गेले. कोण? शुकदेव. तर म्हटले वैराग्याचं लक्षण काय? जंगलात निघून गेले, त्यांना वैराग्य निर्माण झालं. म्हणजे ज्ञानापाठी वैराग्य. आमचे स्वामी पण नाही का ज्ञान झाल्याबरोबर कुठे निघून गेले? साळबर्डीचा 12 वर्ष जंगलामध्ये निघून गेलं. वैराग्य म्हणजे मौन धारण केलं. ज्ञान झाल्यावर गेलं. ज्ञान झालं की वैराग्य निर्माण होत असतं. ज्ञान झालं की विरक्तता येत असते. ज्ञान झालं की मनुष्य स्वतःला बदलून घेतो आणि तो बदलावा लागतो. म्हणून ज्ञान, यथार्थ ज्ञान चुकीचं नव्हे. वैराग्य म्हणजे काय? संयमित करणं. फक्त तुम्ही म्हणाले बाबा आम्ही वैराग्याविषयी धारण केला नव्हे. वैराग्य म्हणजे काय? की आपले जे इंद्रिय, आपली जी वासना, ज्याने त्याला संयमित केलं तो वैरागी. दृष्टीपुढे पदार्थ आहे परंतु सेची नाही, म्हणजे त्या विरक्ताच्या दृष्टीपुढे पदार्थ आहे परंतु म्हणाले त्याचं लक्ष त्या पदार्थाकडे नाही, त्याला वैराग्य असं म्हणतात. तो कोणी साधक राहो, ज्याने इंद्रिय संयमित केले, ज्याने वासनेला प्रतिबंध दिला, तो सुद्धा वैरागी सांगितला. एक वेश वैरागी आणि क्रिया ही वैरागी आहे. वैराग्य म्हणजे नेमकं काय? प्रतिबंध ज्याने केला, मग तो कुणीही राहा, तो सुद्धा काय सांगितला? एक वैरागी सांगितलेला आहे. आणि मी तुम्हाला काल म्हटलं होतं, हे सुद्धा वैराग्याची सुरुवात आपण प्रपंचामध्ये केली पाहिजे. म्हणजे क्रिया नावे वैराग्य. तुम्ही आहे प्रपंचामध्ये, परंतु मी तुम्हाला काल सांगितलं होतं आत्मत्व कमी कमी करायचं. तुम्ही सुद्धा प्रपंचामध्ये वैरागी होऊ शकता. एक तर आमचा साधक वैरागी आहेच की, परंतु तुम्ही सुद्धा काय करू शकता? अशा प्रकारचं प्रपंचामध्ये तुम्ही वैराग्य आपण करू शकतो म्हणाले. शुक कुठे होते? गर्भातून निघाले, सरळ जंगलामध्ये गेले. होते का नाही प्रपंचामध्ये? त्यांना बाकी काही नॉलेज होतं का? परंतु दुःखरूप प्रपंच आहे, आपण लवकर लवकर इथून वेगळं झालं पाहिजे. गेले जंगलामध्ये निघून. तसं जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल, ज्ञान कुठे? प्रपंचामध्येच होतं ना. आणि सगळी जी सुरुवात आहे ही कुठे? प्रपंचामध्येच करावी लागते. सगळ्यांचा अधिकार एवढा उत्तम आहे का लगेच ते अनुसरतील म्हणून? फार थोडी आहे ज्यांचा उत्तम अधिकार ते पहिल्यापासून, लहानपणापासून त्यांनी जीवन ईश्वरी अर्पण केलेलं असतं. काही काही असे आहेत तरुण पिढी, प्रपंच न करता सरळ त्यांनी मार्गाची रस्ता धरला. ती सुद्धा फार मोठी त्यागी म्हणावं लागतील. म्हणजे जेव्हा प्रपंचाच्या उंबरठ्यावरती उभे आहेत, जिथे भोग त्यांचा आता उभा आहे, भोगाला पाठीमोरे करून असे काही काही तरुण आहेत की तरुण मुली, तरुण मुलं, ते सुद्धा या प्रपंचाला पाठीमोरे करून मार्गामध्ये जातात. आता आम्हाला तर लहानपणी दिलं तो भाग वेगळा, परंतु असे काही काही आहेत ना, अवंताचं खूप येतात. का? त्यांना ज्ञान झालं. ज्यांना ज्ञान झालं ते तरुण पिढी प्रपंचात थांबतच नाही. म्हातारे तरी थांबतील, परंतु तरुण जी पिढी आहे, जर त्याला काही जाणीव झाली तर काय करतील? ते प्रपंचामध्ये थांबत नाही. काही काही लोक म्हणतात ना, अरे बापरे, एवढा तरुण मुलगा कसं काय मार्गामध्ये गेला, एवढी तरुण मुलगी कसं काय मार्गामध्ये गेली, एवढी तरुण स्त्री कसं काय मार्गामध्ये गेली. अरे त्यांना ज्ञान झालं, त्यांना प्रपंचाचं दुःख त्यांना झालं, त्यांना काही अर्थ समजलं. असं कोणी पण मार्गामध्ये जातो का फुकट? महानुभाव होणे म्हणजे काही फुकट आहे का? कोणी पण महानुभाव होऊ शकत नाही.
म्हणून त्यासाठी उत्तम अधिकार असावा लागतो. एक ज्ञानाने गेला, एक दुःखाने गेला, एक काही त्रसून गेला, परंतु ज्ञानाने गेला तो उत्तम अधिकाराचा सांगितलेला आहे. आणि म्हणून आपणही हा विचार केला पाहिजे की मला कधी कधी वेगळं होत आहे. प्रत्येकाच्या जाण्याच्या परी ईश्वर धर्मामध्ये वेगवेगळ्या सांगितल्या. काहींना वैराग्य निर्माण होतं, म्हणजे ती आसक्ती त्यांच्यामध्ये राहत नाही. इथे काय सांगितलं, फक्त जो आसक्तीच्या वेगळा झाला तो ज्ञान प्राप्त करून वैराग्य करू शकतो, भक्ती आचरण करू शकतो. म्हणून आपली क्रिया ही पहिली सुरुवात झाली पाहिजे. तुम्ही जरी प्रपंचात तुम्हाला अनुसरले अजून नाही, तुम्ही प्रपंचामध्ये, परंतु क्रिया नावे वैराग्य, प्रापंचिक लोकांनी क्रिया नावे वैराग्य मात्र केलं पाहिजे. अनुसरण म्हणजे नेमकं काय, एक वेश आहे, दुसरी क्रिया सांगितली, म्हणजे अनुसरून त्यांना क्रिया करायला सांगितलेली आहे. फक्त अनुसरण महत्त्वाचं आहे का, क्रिया करायला सांगितलेली आहे. अनुसरून आचार करायला सांगितला, आणि देवाने सांगितलं अनुसरल्याचा देव, म्हणजे असून अनुसरून ईश्वरीचं म्हटलेलं जो करतो त्याचा काय सांगितला, देव सांगितलेला आहे. म्हणून वेशही महत्त्वाचा आणि क्रियाही महत्त्वाची सांगितलेली आहे. दोन्ही क्रिया फार महत्त्वाच्या आहेत. ही सुरुवात कुठे करावी लागेल, आपल्याला प्रपंचामध्ये करावं लागेल. तर म्हटले शुकाला वैराग्य निर्माण झालं, तर वैराग्याचे लक्षण काय म्हणाले, रागाचा अनुराग ते वैराग्य. वैराग्याची सुंदर व्याख्या त्यांनी केली. इंद्रियातीषु शब्दादिषु दृष्टादृष्टीषु भोगेषु विराग भाव वैराग्यम, याला वैराग्य असं म्हणतात. असं वैराग्य व्यासामध्ये नव्हतं, ते वैराग्य शुकामध्ये होतं. बापाचं शुकाने ऐकलं का, नाही. इंद्रियातीषु वैराग्यम म्हणजे सांगतात की इंद्रियांना संयमित करून, जरी त्याला दृष्ट भोग त्याला दिसतात, जरी त्याला पदार्थ दिसतात, तरी पण म्हणाले तो त्याच्या वेगळा होतो, त्या भोगांना हा भोगत नाही. आता प्रपंचामध्ये भोगच आहे ना, सगळे जड पदार्थ, चेतन पदार्थ हाच मनुष्य प्रपंचामध्ये भोगत असतो. जड म्हणजे खाण्याचे पदार्थ, चेतन म्हणजे श्री. प्रपंचामध्ये काय करतो आपण, पदार्थही खाण्याचं काम करतो, आणि या प्रपंचामध्ये स्त्रीचा पण उपभोग घेत असतात. म्हणजे काय करतो आपण, विकारांचा उपभोग आपण प्रपंचामध्ये घेतो की नाही. जडही पदार्थांचा घेतला आणि चेतनही पदार्थांचा उपभोग आपण घेत असतो. परंतु जो म्हणाले वैरागी आहे, ज्याला वैराग्य निर्माण झालो, तो प्रपंचामध्ये सगळे पदार्थ पाहतो, तरी म्हणाले तो त्या पदार्थांच्या अधीन होत नाही. का, तो म्हणतोय पदार्थ नाशवंत आहे. हा जर मी पदार्थ ग्रहण केला, जर मी याच्या अधीन झालो या पदार्थाच्या, तर उद्या मला दुःख भोगावं लागेल, मला नरक भोगावं लागतील, असा तो सारासार विचार करणे म्हणजे वैराग्य. जरी दृष्टीपुढे पदार्थ आला, पण तो विचार करतो. कोण, ज्याला विरक्तता आहे तो विचार करतो, ज्याला ज्ञान आहे तो विचार करतो. फक्त ज्ञानही फायद्याचं नाही, ज्ञान असून आम्हाला वैराग्य निर्माण करता आलं पाहिजे. ज्ञान तर भरकुटू शकतं, कधी कधी ज्ञानाने चुकवून होऊ शकते, पर ज्ञान प्राप्त करता करता जर वैराग्य निर्माण झालं, जर ज्ञान असेल, जर वैराग्य असेल, तर आपण काय करू, जो दृष्टीपुढे पदार्थ आला, आपण त्याचा सारासार हा साधक विचार करत असतो. आणि म्हणून पुराणामध्ये व्यासांना हंस म्हटलं, तर शुकाला परमहंस म्हटलेलं आहे. एकाजवळ विवेक सांगितला, तर एक विवेकाच्या पलीकडे आहे, त्याला आसार निवडायची गरजच नाही. व्यास होते, विवेक होते, आणि शुक होते विवेकाच्या पलीकडे होते. ज्याला प्रपंचामध्ये ज्ञान झालं, जो सारासार विवेक विचार करतो, तो आसक्तीमध्ये अडकेल का, तो पदार्थामध्ये अडकेल का, अजिबात अडकून पडणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये ज्ञान प्राप्त करण्याबरोबर विवेक आणि वैराग्य. वैराग्य म्हणजे काय, विवेकच सांगितला. वैराग्य कोण करू शकतो, ज्याला विवेक, ज्याला संयम, तो वैराग्य करू शकतो. एखादा पदार्थ भेटला, झाला अधीन, संपला विवेक. जरी त्याला पदार्थ दिसला, परंतु विवेकाने काय करतो, तो सारासार विचार करतो.
आणि परमार्थ जो आहे तो सारासार विचारानेच प्राप्त करावा लागतो, विवेकाने प्राप्त करावा लागतो. आणि विकाराच्या बाजूला विकार विकल्प हिंसेच्या बाजूला होऊन तो परमार्थ म्हणाले एकाला विवेकाने प्राप्त करावं लागतं, नाही का. विकार विकल्प हिंसा यातलं काय व्हायला सांगितलं, मला शून्य व्हायला सांगितलं. म्हणजे विवेकाने याच्या बाजूला व्हायला सांगितलं, सारासार विचार करायला सांगितला, जे काही ते निषेध आहेत ते आम्हाला चुकवायला सांगितलं, नाही का. विकाराच्या बाजूला विकार, साधकाला विकार घडू नये, विकल्प घडू नये, हिंसाही घडू नये, इथे शून्यता करायला सांगितली, म्हणजे शुद्ध व्हायला सांगितलं. आणि शुद्ध जन्म हा परमेश्वराला देवाने आपल्याला मागितलेला आहे. मग कोण करू शकतो? विवेक कोण करू शकतो? ज्याला वैराग्य आहे. वैराग्य कोण करू शकतो? ज्याला विवेक आहे तो वैराग्य करू शकतो, सांगितलं की नाही. म्हणून जसं इथे प्रमाण त्यांनी दिलं, एकाकडे व्यास ज्ञानी होते आणि एक विवेकाच्या पलीकडे शुकजी विवेकाच्या पलीकडे होते. तर म्हटले ज्याला ज्ञान झालं, ज्याच्याकडे विवेक आहे, त्याला कसलीच सांगायची गरज पडत नाही म्हणाले, तो नित्यमुक्ती प्राप्त करून घेतो. तर म्हटले शुकाने आपल्या बापाचं न ऐकलं, व्यासाचं. म्हटलं गोपालकृष्णाचं का बरं त्यांनी ऐकलं? देव म्हटले बाहेर ये, काही चिंता करू नको, मी तुला दुःख होऊ देणार नाही, ये तो बाहेर. देवाचं त्याने का बरं ऐकलं म्हणाले, ना नित्यमुक्ताचे बोलणे गीते माझी असती. भगवंताने गीतेमध्ये या दुःखाचं वर्णन केलं. काय वर्णन केलं? इंद्रियार्थेषु वैराग्यम मनहंकारये वच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. म्हणाले गीता आम्हाला सांगते की, श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते की, क्षणिक सुखामध्ये गुंतून टाकणाऱ्या इंद्रियार्थ अहंकाराची मुक्ततेत वैराग्याचा उदय होतो. जे क्षणिक सुख आहे ते क्षणिक सुख माणसाला गुंतून टाकतं, इंद्रियांना गुंतून टाकतं, आणि इंद्रिय सुद्धा क्षणिक सुखासाठी त्या भोगाच्या अधीन होतात. परंतु म्हणाले जेव्हा वैराग्याचा उदय होतो ना, वैराग्याचा जेव्हा उगम होतो ना, तेव्हा म्हणाले अहंकार दूर होतो आणि इंद्रियार्थ सुद्धा म्हणाले त्या सुखामध्ये लागत नाही. म्हणजे काय केलं याने? वैराग्य धारण करून इंद्रियांना आपल्या अधीन ठेवलं, अहंकाराला दूर केलं आणि आपल्यामध्ये वैराग्य निर्माण करून ज्या काही जीवनामध्ये जन्ममृत्यू व्याधी होत्या, या व्याधींचं जेव्हा याला म्हणलं देवाचं दर्शन होतं, देवाच्या दर्शनाने म्हटले याचं दुःख दूर होऊन जातं. परंतु म्हटले आपण जीवनामध्ये देव प्राप्त करावा हे शहाणपण कुठे आलं? हे प्रपंचामध्ये. म्हणजे जेव्हा जन्ममृत्यू जरा व्याधी आल्या, या दुःखाने त्याला शिकवलं, अरे बाबा या जन्मामध्ये तुला हेच आहे, म्हणून तू देवाचं दर्शन घे. म्हणून दुःखाने काय केलं म्हणाले, याला देवाचं दर्शन करवलं. दुःखामध्ये शहाणपण येतं की नाही माणसाला म्हणाले दुःख झालं की मग शहाणपण येतं, मग देवधर्म करू लागतो, मग जास्त देवाच्या पाठीमागे लागतो. कधी दुःख आले, संकट आले, अडचणी आल्या. आणि म्हणून गीते सुद्धा आम्हाला सांगते की जीवनामध्ये जर तुम्हाला जन्ममृत्यू दुःख प्राप्त करायचं नसेल तर काय करा? इंद्रियांना संयमित करा आणि वैराग्य प्राप्त करून म्हणाले काय करा? मोक्ष प्राप्त करून घ्या. शहाणपण कुठं शिकलं? प्रपंचामध्ये शिकलं. तर म्हटले देवाने जे दुःखाचं दर्शन करवलं ते दुःख दर्शनच महत्वाचं आहे का? म्हणाले ना, ज्या देवाने आम्हाला दुःखाचं दर्शन करवलं तो देव फार महत्वाचा आहे. श्रीकृष्ण दर्शन श्रेष्ठ सांगितलं. इथे दत्तात्रेय प्रभूंनाही कृष्ण असं म्हटलेलं आहे. कारण की महानुभावांनी पंचावताराला कृष्ण म्हटलं. महानुभावांना 5 अवतारामध्ये कृष्ण दिसले म्हणून त्यांना पंचनाम पंचकृष्ण असं म्हटलेलं आहे. कृष्ण म्हणजे आकर्षती, कर्षयती, आकर्षती, म्हणून त्यांना काय म्हटलं? कृष्ण. ज्याप्रमाणे गोपालकृष्ण महाराज कसे होते? आकर्षक होते, त्यांना पाहिल्याबरोबर लोक वेधून जायचे. तसं म्हणून दत्तात्रेय महाराज सुद्धा म्हणाले कृष्णच आहेत.
त्यांनाही पाहिल्याबरोबर या जीवाचं दुःख दूर होतं म्हणाले. आणि म्हणून कर्षती आकर्षती दत्तात्रेय महाराज सुद्धा म्हणाले कृष्णच आहेत. आणि म्हणून परमेश्वराचं दर्शन झाल्यानंतर या जीवाला प्रथमतः म्हणाले या जीवाला दुःख दर्शन झाल्यानंतर आणि मग देवाचं दर्शन झाल्यानंतर हा जीव अनन्य भावे त्या परमेश्वराला शरण जातो. म्हणून आमच्या सांगितलं की नाही, पंचनाम पंचकृष्ण महानुभावांनी पंचावताराला कृष्ण मानलं. गोपालकृष्ण महाराज, दत्तात्रेय महाराज, चक्रपाणी महाराज, गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे कोण सांगितले? महानुभाव पंथाचे पंचकृष्ण सांगितले, पंच ईश्वरी अवतार सांगितलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे कृष्ण म्हणजे आकर्षण, दत्तात्रेय प्रभूंनाही कृष्ण म्हटलं. तो दत्तात्रेय प्रभूंना शरण जातो, त्याच्या जीवनातली दुःख म्हणाले दूर होतात. संत तुकोबा सुद्धा आपल्या अभंगामध्ये सांगतात की कृष्णाला सुख गेल्यानंतर, कृष्ण भगवंताला शरण गेल्यानंतर किंवा दत्तात्रेय प्रभूंना शरण गेल्यानंतर या जीवाला काय लाभ होतो ते आपल्या अभंगामध्ये सांगतात. कृष्णाची ये सुखे भूक नाही तहान, कृष्णाची ये सुखे भूक नाही तहान, झाले समाधान सज्जनांचे, झाले समाधान सज्जनांचे, कळलेची नाही कळलेची नाही झाले किती दिसा, कळलेची नाही झाले किती दिसा, बाहेरीली वास विसरली, बाहेरीली वास विसरली, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, विसरू कामाचा तुका म्हणे झाला, उद्वेगा राहिला यावे जावे, उद्वेग राहिला यावे जावे, कृष्णाची सुखे भूक नाही तहान, झाले समाधान सज्जनांचे, झाले समाधान सज्जनांचे. अशा आकर्षणयुक्त दत्तात्रेय प्रभूंना नमस्कार असो असं कवी म्हणतात. म्हणतात की कृष्णाची ये सुखे म्हणजे भगवंताचं नाम घेतल्यानंतर किंवा भगवंताच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर एक सुख म्हटले देवाचं. ज्याला देवाचं सुख मिळालं त्याला कुठली भूक लागत नाही आणि त्याला कुठली तहान पण लागत नाही. आणि तिथे गेल्यानंतर देवाला शरण गेल्यानंतर म्हणाले एक वेगळ्या प्रकारचा आनंद आणि समाधान होतो. म्हटले देवाच्या सहवासामध्ये किती दिवस जरी राहिलो तर म्हटले किती दिवस झाले काही समजलंच नाही, नाही का? जर आपण ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन झालो, किती दिवस झाले, कसा काळ आला, कसा वेळ गेला काही समजतं का आपल्याला? आपण म्हणतो की नाही, नामस्मरणामध्ये कसा वेळ निघून गेला समजत नाही, देवधर्मामध्ये कसा वेळ निघून गेला समजत नाही. का तर तिथे समाधान आहे, तिथे आनंद आहे, तिथे खरं सुख आहे. दुःखातला वेळ जातो का? लवकर जात नाही, परंतु सुखामधला जो वेळ आहे तो लवकर लवकर निघून जातो. म्हणतात ना, सुखाचे दिवस भरपूर निघून जातात, दुःखाचे दिवस जायला खूप वेळ लागतो. तसं अभंगामध्ये सांगतात की जो परमेश्वराला अनन्यभावे शरण जातो तो म्हणाले बाहेरच्या इथल्याही कुठल्याच गोष्टीमध्ये, कुठल्याच प्रपंचामध्ये, कुठल्याच वैभवामध्ये तो म्हणाले जीव रमत नाही. फक्त त्याने कृष्ण जवळ केला पाहिजे आणि कृष्ण जवळ कोण कृष्ण समजून त्याला म्हणाले तो शरण गेला पाहिजे, भगवंताला शरण गेला पाहिजे, दत्तात्रेय प्रभूंना शरण गेला पाहिजे. आणि जो अशा प्रकारे शरण जातो तो म्हणाले त्याला पुन्हा या पुनरुपी जन्ममृत्यू जराव्याधी
दुःखापासून म्हणाले परमेश्वर त्याचं रक्षण करतात. मग विचार करा, कवींनी एवढं सांगितलं, शास्त्रामध्ये एवढं सांगितलं, एवढी जीवनात दुःख आपण अनुभवतो, सोसतो, तरी प्रपंच सोडू वाटतो का? वाटत नाही. आणि म्हणून जन्ममृत्यू जरा व्याधी दुःख तुम्हाला जर पाहिजे नसतील, जर तुम्हाला पुन्हा दुःख नको असतील, तर दत्तात्रेय प्रभूंना शरण जा, गोपालकृष्णांना शरण जा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या. अशा प्रकारचे मुद्दे कवींनी या दत्तकवच महाभाष्याच्या पंचटीकेत सांगितले. अशा प्रकारे 15वी टीका ही संपली. आपण या ठिकाणी जे काही मुद्दे बघितले, जे काही लीळा बघितल्या, जे काही संदर्भ आपण बघितले ते अनुभ करा, आचरण आणण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सुरुवात प्रपंचामध्ये करा. हळूहळू सगळी सुरुवात प्रपंचात करावी लागेल, तर उद्या मोठी सुरुवात होईल, हे लक्षामध्ये ठेवा. आणि पुन्हा आपण परमेश्वर कसा आहे आपण बघूया. श्लोकामध्ये उच्चारण करूया. ज्ञानिनं साक्षिणं देवं गतिर्मोक्षप्रदायकं आत्मभुवं वरं कृष्ण दत्तात्रेय नमस्तुते. दत्तात्रेय नमस्तुते. दंडवत प्रणाम.